आपला पेडणे तालुका म्हणजे कलाकारांची खाणच आहे. अनेक उत्तमोत्तम कलाकार या भूमीने रंगभूमीला दिले. नटश्रेष्ठ प्रभाकर पणशीकर यासारखे अनेक कलाकार प्रसिद्ध झाले, तर काही जण त्या काळातील समाजव्यवस्थेमुळे लोकांपर्यंत कधीच पोहोचू शकले नाही. अशीच एक आद्य महिला कलाकार म्हणजेच हिराबाई पेडणेकर. ज्या काळात फक्त पुरुषांनीच नाटके लिहिली, पुरुषांनीच नाटकातील सगळी कामे केली, त्या काळी हिराबाईंनी नाटक लिहिले. 1904 साली जयद्रथ विडंबन ही त्यांची पहिली नाटिका पुस्तकाद्वारे प्रसिद्ध झाली. तर 1912 रोजी संगीत दामिनी ही त्यांची नाटिका रंगभूमीवर आली. हिराबाई पेडणेकर ही फक्त कलाकारच नव्हे, तर एक पहिली महिला उत्तम संगीतकारही होत्या. अनेक सुप्रसिद्ध नाटककार आणि संगीतकार यांनी हिराबाईंच्या चाली आपल्या प्रसिद्ध नाटकात घेतल्या, पण त्याचे श्रेय एक स्त्री असल्यामुळे हिराबाईंना कधीच लाभले नाही. चला तर पाहूया त्यांच्या जीवनावरील आधारित एक छोटीशी नाटिका सादर करतायत आमच्या हर्मल पंचक्रोशी उच्च माध्यमिक विद्यालयाचे विद्यार्थी. नमो विश्वरूपा नमो एकदंता, तुझ्या सोबतीचा कृपा वृक्ष डोळे, तुझ्या योजनेचे जगत मात्र बोळे. हिरा, खूप सुंदर, खरंच खूप सुंदर लिहिलंस मुली. बघ, तरी मी तुला सांगत होते मला पुढे शिकू दे म्हणून, पण तू 7वीतच माझी शाळा बंद केलीस. बरं, ते जाऊ दे. चल आता रावसाहेब यायची वेळ झाली. ते तुझं सामान आत नेऊन ठेव पाहू. नमस्कार. या. नमस्कार, आपलं स्वागत आहे. या. हे रावसाहेब जोगळेकर, मोठे नाटककार. त्यांनी एक नवीन संगीत नाटक लिहिलंय. त्याला योग्य संगीत मिळावं, सूर चाली मिळाव्या म्हणून ते सध्या फिरतीवर असतात. प्रभो विघ्नहर्ता गणेशा अनंता. वाह, सुंदर. नमो विश्वरूपा नमो एकदंता. वाह, अति सुंदर. माझ्या नाटकासाठी ही गीते एकदम योग्य आहेत. पण हे कोणी लिहिलंय? आमच्या हिराने. काय? हिरा म्हणजे एका स्त्रीने? हो का? ठीक आहे. मला माझ्या नाटकासाठी अशा नवीन रचना लिहून मिळतील का? हो, का नाही. आमची हिरा हुशार आहे. ती तुम्हाला पाहिजे ती पदे लिहून देईल. ठीक आहे, चला. बरं, येतो आम्ही. हिरा, मुली नाव काढलंस का? काय झालं? अगं, रावसाहेब जोगळेकर आले होते. तुझे गीत वाचून खुश झाले. खरंच? आपल्या नाटकासाठी त्यांनी तुला गीत लिहायला सांगितली आहे. मग काय, लिहिणार ना? हो, नक्की.
प्रभो विघ्नहर्ता गणेशा अनंता प्रभो विघ्नहर्ता गणेशा अनंता प्रभो विघ्नहर्ता गणेशा अनंता नमो विश्वरूपा नमो एकदंता नमो विश्वरूपा नमो एकदंता प्रभो विघ्नहर्ता गणेशा अनंता प्रभो विघ्नहर्ता गणेशा अनंता तुझ्या सोबतीचा कृपा वृक्ष डोळे तुझ्या सोबतीचा कृपा वृक्ष डोळे तुझ्या योजनेचे जगत मात्र भोये तुझ्या योजनेचे जगत मात्र भोये तुझ्या वीण काही नसे अंबरात तुझ्या वीण काही नसे अंबरात तुझे रूप सिंधू तुझी गर्द राही तुझे चरणी आम्ही शरण आलो दिगंता तुझे चरणी आम्ही शरण आलो दिगंता नमो विश्वरूपा नमो एकदंता नमो विश्वरूपा नमो एकदंता प्रभो विघ्नहर्ता गणेशा अनंता प्रभो विघ्नहर्ता गणेशा अनंता गणेशा अनंता गणेशा अनंता नमस्कार. मला हिराला भेटायचं होतं. नमस्कार. या ना. हिरा बघ तुला कोण भेटायला आलंय. कोण गडकरी मास्तर नमस्कार हिरा, माझ्या नाटकातील या पदाला जरा चाल लावून मिळेल का? हो हो का नाही मूर्तिमंत भीती उभी मज समोर राहिली मूर्तिमंत भीती उभी ही चालेल का? वाह, सुंदर, अति सुंदर. मूर्तिमंत भीती उभी माझा समोर राहिली मूर्तिमंत भीती उभी माझा समोर राहिली वाटती तुझ्या
हिरा, हे बघ वर्तमानपत्र. काय झालं ग? मोठमोठे नाटककार आले आणि त्यांनी हिराकडून नाटकातील पदे लिहून घेतली. गीतांना चाली बसवून घेतल्या. त्यांची नाटके प्रसिद्ध झाली. पण हिराचे नाव चुकून कुठेच आले नाही. स्वमना करा विशाल, स्वमना करा विशाल, वितरा मला दयेला, वितरा मला दयेला, स्वमना करा विशाल, वाली कुणीन उरला, वाली कुणीन उरला, आपुल्या कुणी दयेला, आपुल्या कुणी दयेला, स्वमना करा विशाल. पण फोंडा गोवा येथील विजयकुमार नाईक यांनी हिराबाईंनी लिहिलेले जयद्रथ विडंबन हे नाटक रंगभूमीवर आणले आणि त्यामुळे पहिली महिला नाटककार व संगीतकार हिराबाई पेडणेकर सर्वांना समजली. हिराबाईंच्या कार्याला आमचा मानाचा मुजरा.